मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडताना सरकारने दिलेला जी.आर खरोखरच संपूर्ण मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देणार आहे की नाही यावरनं तर्कवितर्क लावले जात आहेत. आणि आपल्यासोबत विनोद पाटील आहेत. आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील म्हणतात की माझ्यावरती विश्वास ठेवा, संपूर्ण मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो आरक्षणात जाणार आहे. तुम्ही मराठा आरक्षणाचे याचिकेकर्ते आहात, तुम्ही त्याचे अभ्यासक देखील आहात. तुमचं यावरचं मत काय? हे बघा, मनोज जरांगे पाटलांवर विश्वास आहे का नाही याच्यावर चर्चा नाही. ते चांगलं आंदोलन करतात, त्यांना आम्ही सर्वांनी समर्थन केलं. परंतु जी चर्चा किंवा प्रश्न तुम्ही जो विचारला याच्यावर खुद राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन थोड्या वेळापूर्वी स्पष्टता दिली. मुख्यमंत्री काय म्हणाले? बारकाईने सगळ्या मराठा समाजाने बघितलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले ह्या परिपत्रकानुसार, ज्याला मी कागद म्हणतो, यामध्ये कुठल्याही प्रकारे सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट केलेला नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना हे पुरावे लागू होऊन त्यांना आरक्षणाचा फायदा मिळेल. क्रमांक 2, ह्या 2 बाबी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्या. त्यामुळे आता आमच्या कोणाच्याही चर्चेला अर्थ राहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलंय, उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलेलं आहे. मग आता आम्ही चर्चा कशावर करतोय? देणारे जर सांगत असतील की आम्ही दिलेलं नाही, आम्ही केलेलं नाही, त्यामुळे आम्ही आपसात चर्चा करून फायदा काय? मग याचा काही फायदा झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्पष्टता आणण्यासाठी मी जे सुरुवातीपासून सांगतो, ही माहिती पुस्तिका आहे, कशा प्रकारे अर्ज करावा आणि कशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवावं हीच माहिती याच्यावर आहे. याच्यामध्ये एक वाक्य आहे, त्याच्याकडे कोणी गांभीर्याने घेतलं नाही. शिंदे समिती काम करते आणि शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही सकारात्मक विचार करू. आणि शिंदे समितीच्या अहवालाची काल मी प्रत घेतली. त्याच्यामध्ये कुणबी नोंदी 48,000 आहे. जर 8 जिल्ह्यामध्ये 48,000 नोंदी असतील आणि आम्हाला आत्तापर्यंत 2,20,000 सर्टिफिकेट मिळाले असतील तर आमची लोकसंख्या किती आहे? हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यामधले किती मराठा याच्यात जातील? हा विचार सरकार करणार आहे. सरकारने दिलेलं नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या वर कुठलंही पद नाही राज्यामध्ये जे सांगू शकतं. तर आमचं मागणं सरकारकडे, त्यांनी आज स्पष्टता दिलेली आहे. मग मराठवाड्यातल्या नोंदी जेवढ्या आहेत त्यांनाच फायदा होईल. निश्चित मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलंय, ज्यांच्याकडे नोंदी, ज्यांच्याकडे पुरावे त्यांना लागू होईल. किती हजार? 40-44? 48,000 नोंदी आहेत आणि त्याला किती मल्टिप्लिकेशन करायचं? 5नी करा, 10नी करा, तेवढाच लोकांना फायदा होईल. आणि त्याच्यामध्ये देखील 2 कॅटेगरी आहेत. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे त्यांनाच शिक्षणामध्ये फायदा होईल, त्यांनाच नोकऱ्यामध्ये फायदा होईल. त्यामुळे हे अतिशय नंबर्स कमी आहे, फार कमी प्रमाणात समाधान होईल. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्टता दिली. शासनानं फसवलं मनोज जरांगे पाटला? फसवलं म्हणण्यापेक्षा राज्य सरकारने काय दिलं हे आम्ही समजून घेण्यात आमची गल्लत झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केलं. मी परत परत सांगतो, देणारे सांगताय की आम्ही दिलं नाही, त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यावर चर्चा करण्यास काही अर्थ नाही. मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की हे अभ्यासकांनीच या ठिकाणी फसवलेलं आहे आणि टंगडीवर करतात, म्हणजे आधी हो म्हणतात आणि नंतर टंगडीवर करतात. त्याची मला कल्पना नाही ते काय म्हणताय, कोणत्या अभ्यासकावर होता. मी सगळ्या अभ्यासकांचा सन्मान करतो. का करतो? ते वाचन करता, अभ्यास करता, योगदान देता आणि समाजाला काय घडले हे सांगता. परंतु अभ्यासक काय म्हणले, विनोद पाटील काय म्हणले, जरांगे पाटील काय म्हणले, ही चर्चा आता या क्षणापासून बाजूला गेलेली. का गेलेली आहे? की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही दिलेलं नाही. मग आंदोलन व्यर्थ झालं सगळं? नाही, याच्यामध्ये सगळ्या समाजाला अपेक्षा आहे. समाज रस्त्यावर उतरतो. समाजाच्या आंदोलनाचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे. भावना काय तुम्ही समजून घ्या. समाज कोणत्या अपेक्षेने आहे? की आम्हाला काहीतरी मिळेल. समाज ह्या अपेक्षेने आहे. समाज ह्या अपेक्षेने आहे की आम्हाला हक्काचं शिक्षण मिळेल आणि आम्ही मुख्य प्रवाहामध्ये येऊन त्याच्यावर जास्त काम करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे आता चर्चेला कुठला अर्थ राहिलेला नाही. मग आरक्षण कशाने मिळेल? हे बघा, मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली की आम्ही सरसकट दिलेले नाही, ज्यांच्या नोंदी आम्ही त्यांना देऊ. याचा अर्थ त्यांनी आज क्लिअर कट फरमान काढलेला आहे की मराठा समाजाला आम्ही ओबीसीमध्ये सरसकट घेणार नाही. ना मग 1 क्रमांकाचा विषय. दुसरा विषय काय आहे? जे SCBC रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे क्युरिटीमध्ये, त्याच्यात निर्णय लावून घ्यावा लागेल. जे ओबीसीत जाऊ शकत नाही त्यांचा समावेश करून घ्यावा लागेल. जे मागच्या वेळेस राज्य सरकारने दिलं, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, ते मुंबई हायकोर्टात चालू आहे, त्याचा निर्णय लावून घ्यावा लागेल. अशा वेगवेगळ्या अँगलनी मराठा समाजाला आता काम करावं लागेल. आणि न्यायालयीन लढाई मी लढतोय आणि मला विश्वास आहे की जे राहिलेत, जे ओबीसीत जाऊ शकत नाही, त्यांना मी रिझर्वेशन घेऊन देईल.
हे होते विनोद पाटील आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा जी आर काही नवीन नाही आहे. त्या जी आरमध्ये काहीही मराठा समाजाला मिळालेलं नाही आणि त्याच खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या ठिकाणी स्पष्ट केलं. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.